जय हरी माऊली, जय हरी. सध्या पंढरीच्या वाटेवर मी आहे. पंढरीच्या वाटेवर वादळ वार्ता या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं तुमचं या ठिकाणी प्रेक्षकांचं स्वागत. आपल्यासोबत याडी आहेत, 3 याडी आहेत, अजून एक आलेले म्हणजे 4 याडी आपल्यासोबत आहेत आणि जवळपास त्यांचं 50 ते 60 वर्षापेक्षा जास्त त्यांचं वय या ठिकाणी आहे. मी त्यांच्याकडं या ठिकाणी 2-2 एक प्रश्न विचारणार आहे. तुमचं नाव काय आहे? माझं नाव हौसाबाई. किती वर्षापासून आलात? 4th आहे. 4थं वर्ष आहे. कुठलं गाव आहे बरं? पवळ पिपरी, गाव बीड जिल्हा परळी, तिकडं परळीकडं, पलीकडं. परळी. काय आनंद काय वाटतोय? तुमची वेशभूषा थोडी वेगळी आहे. कसा आनंद आता काय? चांगलंच वाटतंय ना, आनंदच वाटते ना. हा. सवळ्यामध्ये चढल्यावर बरं. देवासंग चला लावणार. चालताय का रस्त्यानं? हा, आनंद येऊन चालून. ट्रक मध्ये बसून जात? नाही. हा? काय म्हणताय? बोला. पीर पळता, अन्नान पळता, नाव घेत पळता, सगळं पळता. बरं, एखादा मी काय म्हणतो, रस्त्यानं चालताय ना हा. पंढरपूर? हो. बरं, मग एखादा अभंग हा किंवा एखादं गाणं हा. किंवा एखादी गवळण, पण ती तुमच्या भाषेमध्ये एखादी येईल का? हा मी म्हणता अब काय ल बाई म्हणा. ल भाभी बाई वागे बाई वागे बाई न्याने. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आपण या ठिकाणी तुमचं वय किती तुमचं? बाई न्याने सोरेरी जतेराच, बाई न्याने सोरेरी जतेराच. बीड जिल्ह्याला पाठवणार तुम्ही? संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय. विठ्ठलाकडे चाललाय, मग विठ्ठलाला मागणी काय आहे? काय मागा? जीवाला सुकन काय मागायचं? जीवाला सुख मागायचं. तुम्ही संपूर्ण मैत्रिणी दिसताय. भाव जाय आम्ही तुमचं नाव काय? माझं नाव, तुमचं गाव? एकच गाव आहे, बीड जिल्ह्याचे. बीडचे आहे. बरोबर. तुम्ही काय मागणार आहे विठ्ठलाकडे? हेच मागणी. लेकरा बाळा नवऱ्याला सुख, सगळ्याला सुख. हे आमचं सगळं पाठीत आणि इकडे. होय. समाधान. आता अजून एक थांबा, 1 मिनिट. तुमचं वय किती तुमचं? आमचं वय 50 एक असेल की, 50 एक असेल का. बरं, तुम्ही वाटानं चालत आलाय? आळंदी पासून आलाय का? कुठं शाळात घाला? तुम्हाला टीसीचं नाव सांगा, किती वय आहे ते. तुम्ही आळंदी पासून चालत आलाय? नाही, चालत आला. तर काय अडचणी काय? काय अडचण नाही. तिकडं पाऊस वगैरे? पाऊस भरपूर. आमच्याकडे पाऊस नाही, इकडे पाऊस भरपूर आहे. आपल्याकडे पाऊस नाही. सरकारनं काय करायला पाहिजे? हे जे लाखो भाविक आहेत त्यांच्यासाठी म्हणजे ते सुख मिळेल किंवा मग त्यांना काही त्रास होणार नाही. सरकारनं काय उपाययोजना केल्या पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? आता काय वाटणार आहे आपल्याला? समाधान पाहिजे. काही योजना करावं, काही गरिबाला द्यावं, हे मागणी. काय दुसरं नाही, गरिबांना मदत करावं. थांबा मावशी, पाठीमागं थांबते. बोला. हे आपल्याला राहायला सोय केली पाहिजे सरकारनं. हाय महत्वाचा प्रश्न आहे, कारण पाऊस आल्यानंतर आपल्याला राहायला सोय, घर बांधलं पाहिजे आपल्याला, कुठं राहायला मस्त इथून तिथून ते सोय पाहिजे आपल्याला. बरं, आता शेवटचा प्रश्न सगळ्यालाच. तुम्ही जोडीनं आलाय की सगळ्या मैत्रिणी आलाय? जोडीनं आला. कुठे आहेत मिस्टर? कुठे? इथं कोणाचे मिस्टर आहेत? या, समोर. मालक काय नाव आहे? आमचं नाव अनंतराव आहे. बरं, किती वर्षानं आलाय तुम्ही? 2 वर्षांनी आलो. 2 वर्षानं. एवढे वर्ष म्हणजे संसारच? हो, संसारच केला. बरोबर आहे. म्हातारपणी गोडी आहे. बरं, एक विषय आता पांडुरंगाकडे चाललाय जोडीनं. तुमची जोड कुठे आहे? ही जोड आहे. तुम्ही ज्या म्हणजे जोडीकडनं तुम्ही काय मागताय पंढरीला? मागा बरं. काय मागणार आहे? आनंद आहे आम्हाला, जीवाला सगळं लेकरं बाळ सगळे चांगले आहेत बाबा. आनंद आहे आम्हाला. नाही, फक्त देवाला. मंडळी, वेळोवेळी तुम्हाला मी अशा अपडेट्स देत राहणार आहे. तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय. कॅमेरामन दत्ता कराडसह मी बाप्पासाहेब भांगे, TV10 वादळ वार्तासाठी फलटण.